नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि वेगळी अशी डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची इथे पूर्ण उंची आलेली आहे 14.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 6 इंच, छाती आलेली आहे इथे 9 इंच आणि इथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 9 इंच। त्यानंतर येथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर येथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 11 इंच घेतीये। त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ना, ती येथे मी 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर इथे वरच्या बाजूने खालच्या साईडला 3 इंच घेऊन इथे एक तुम्हाला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जर तुमची साईज कमी असेल तर तुम्ही 2.5 इंच घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर गळ्याचा गोल आकार त्याच बॉक्समध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि आज आपला जो हा खालचा बॉक्स होता ना, त्या बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे दुसरा गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि त्यानंतर इथे थोडंसं हाताने टॅप करा, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन ती समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याला स्टिच करून घ्यायचा आहे। फक्त स्टिच करत असताना या दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवा आणि त्यानंतर पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार आपण ड्रॉ केला आहे त्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना जिथे खोटे कॉर्नर म्हणजेच टोक आलेले असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय ना, त्याच आकारात संपूर्ण गळ्याला इथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे बघा कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ त्याला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घेतीये। जर आपण अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन स्टिच केलं तर आपल्याला येथे आपण जी शेवटी सेपरेटली कमरपट्टी स्टिच करतो ना, त्याची गरज इथे लागणार नाही आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं मेन फॅब्रिक होतं ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे वरच्या बाजूला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून इथे बघा मी तुम्हाला या दोघांमध्ये गॅप ठेवायला सांगितला होता। जर तुम्हाला जवळनं दिसावं म्हणून मी थोडंसं झूम करून दाखवतीये। तर त्या दोघांमध्ये का गॅप ठेवायचा होता बघा, आपण इथे जेव्हा गळ्याचा आकार कट करतोय, जर आपण त्या दोघांमध्ये गॅप नसता ठेवला स्टिचिंग करत असताना तर आपला गळ्याचा आकार कट झाला असता। तर तो कट होऊ नये याकरिता आपण या दोघांमध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे। आणि नेहमी मी जेव्हा असे गळ्याचे आकार येतात तेव्हा मी तुम्हाला सांगत असते की या दोघांमध्ये गॅप ठेवा, तर तो गॅप म्हणजे येथे आपल्याला ठेवायचा असतो। तर अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती अगदी व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक तुम्हाला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। मी काळजीपूर्वक का म्हणाले, कारण की जर आपली शिलाईवरती जर चुकून कट गेला तर आपला गळ्याचा आकार कट होण्याची शक्यता असते, तर ते होऊ नये त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच छोटे छोटे कट देऊन घ्या संपूर्ण गळ्याभोवती। त्यानंतर इथे जो आपला हा गॅप क्रिएट झालेला आहे ना,
त्याच गॅपमध्ये हाताला पास करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे याला सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याला सरळ बाजूस पलटी करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। म्हणजेच इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती दाबटीप देऊन घ्यायची आहे। जर इथे तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर टॉप स्टिच म्हणजे काय, जसं आपण गळ्याचा आकार स्टिच केलाय त्याच आकाराला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं असतं, जेणेकरून तो गळा आपला एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होईल। येथे फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे आपले कॉर्नर आलेले असतील म्हणजेच टोक आलेलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आकाराला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। म्हणजेच अगदी शेवटपर्यंत सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या बाजूला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक तुम्हाला चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही येथे ही पद्धत न वापरता बघा मी नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ती देखील पद्धत तुम्ही येथे वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे फॅब्रिक ग्लूच्या मदतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅक डार्ट दिसत आहेत ना त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। येथे मी तुम्हाला एकच बॅक डार्ट स्टिच करून दाखवतेय, सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील बॅक डार्ट स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर आपला हा जो गळा रेडी झाला आहे ना त्याच्याच खालचा गॅप तुम्हाला इथे मेजर करायचा आहे। तर माझा अंदाजे 3च्या पुढे 2 लाईन आलेल्या आहेत, तर मी या साईडला देखील तितकंच घेऊन एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतेय, म्हणजे ती आपली एकदम स्ट्रेट लाईन येईल। सेम याच पद्धतीने पलीकडच्या बाजूला देखील मी तितकंच घेतेय। तुम्ही मात्र तुमच्या ब्लाऊजमध्ये जितकं केवढं अंतर आले असेल तितकं घेऊन अशा पद्धतीने एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आता आपण डिझाईन तयार करणार आहोत, तर त्याकरिता मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये असं 3x3 म्हणजेच 3 इंच उंची आणि 3 इंच रुंदीचे चौकोन कट करून घेतलेले आहेत आणि त्याला आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या एकमेकांवरती फोल्ड करून घेऊन खालच्या बाजूला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। येथे बघा मी पुन्हा तुम्हाला क्लिअरली लक्षात यावं त्यामुळे आणखीन एक दाखवतेय। एक स्क्वेअर घेतल्यानंतर त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि मग आणखीन एक पुन्हा फोल्ड करायचा, मग आपला त्रिकोण तयार होईल। अशाच पद्धतीने त्रिकोण तयार करून मग खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुमची साईज छोटी असेल ब्लाऊजची तर इथे मी 3x3चे चौकोन घेतलेले आहेत, तुम्ही तेव्हा 2.5 किंवा 2चे घेतले तरी देखील चालेल, कारण की जर तुम्ही 3x3चे घेतले तर ते फार मोठे होईल त्या साईजसाठी। माझी साईज मोठी होती त्यामुळे मी 3x3चे असे त्रिकोण कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक त्रिकोण घ्यायचा आहे, जो आपण स्टिच करून रेडी केला होता ना कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये, त्याला घेऊन आपण ही जी सरळ लाईन ड्रॉ केली होती ना आपल्या गळ्याच्या अकॉर्डिंगली त्याच सरळ लाईनवरती एक त्रिकोण ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि तिला हा जो आपल्या गळ्याचं टोक होतं ना त्याच्या खालच्या बाजूपासून स्टिच करायला सुरुवात करायची आहे। आणि जेथे कुठे आपला कॉर्नर आलेला असेल, बघा आता इथे माझा कॉर्नर आला आहे, तर तेव्हा लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती त्याला स्टिच करून घ्यायचं आहे।
आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली समोरची बाजू दिसते ना, तेथे देखील लेसला स्टिच करून रेडी करायचं आहे. आणि येथे मी लेसवरती पुन्हा एकदा स्टिच करून घेते आहे, जेणेकरून ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर खालच्या बाजूला हे जे आपले त्रिकोण होते ना, त्याच्यावरती आपण सरळ लाईनवरती ते स्टिच केले होते. त्याच्याच वरती येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि तिला देखील अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे शेवटी मी एक त्रिकोण घेऊन खालच्या बाजूला जो आपला वरचा गळ्याचा आकार आहे ना, त्याच्या खालच्या बाजूला ठेवून घेऊन त्याला स्टिच करून घेते. फक्त त्याला स्टिच करत असताना लॉक करा, म्हणजेच 1-2 वेळा स्टिच करा, म्हणजे ते एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. किंवा तुम्ही त्या जागी लटकन देखील स्टिच करू शकता. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळते. तर प्लीज चॅनलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.